शिरूर अनंतपाळसह परिसरात वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी भटकंती, वन विभागाचं दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप। शिरूर अनंतपाळ तालुक्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून जंगलात अनेक प्रजाती पशु पक्षी व प्राणी असून त्यांना पाहण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते। जागोजागी असलेले पाणवठे कोरडे तर काही ठिकाणी मोडकळीस आलेत। याकडे वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्राणी मित्रांतून केला जातोय। तालुक्यात कमळगाव बेट, आरीमोडी, थेरगाव, हालकी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून जंगलात वन्य प्राण्यांचे पाणवठे उभारलेले आहेत, पण ते मोडकळीस आल्यानं त्याची दुरुस्ती नाही, त्यामुळे त्यातही पाणी सोडलं जात नाही। त्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी भटकावं लागतंय। यावर्षी पावसाच्या कमतरतेमुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे। आता सध्या उन्हाळा चालू झाला आहे, मार्च महिना संपत आला आहे आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। तरी शिरूर अनंतपाळ परिसरामध्ये प्राणीची संख्या मोठी आहे। पाण्याच्या शोधामध्ये वन्य प्राणी भटकत आहेत आणि त्यांना पाण्याची सोय करणे हे वन विभागाचं काम आहे। मात्र वन विभागाने त्यांच्यासाठी पाण्याची सोय तात्पुरत्या स्वरूपात केली असल्याचे निदर्शनास येते आहे। त्यामुळे वन्य प्राणी जे आहेत पाण्याच्या शोधात भटकत आहेत, काही प्राण्याचा पाण्यासाठी मृत्यूही होतो। त्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष द्यावे आणि पाणवठे तयार करून पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्यात यावे ही मागणी आहे। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ, लातूर।